सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप सुंदर अनुभव आहे। हा अनुभव जो कोणी ऐकणार आहे त्याच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे। या दादांना जी प्रचिती आली ती खरंच खूप सुंदर आहे। परमपूज्य गुरुमाऊली जे काही तोडगे उपाय सांगतात ते आपल्या भल्यासाठीच असतात। त्यामुळे त्यांनी सांगितलेले तोडगे उपाय जर आपण केले तर आपण सुखी जीवनाच्या मार्गावरती नक्की जाणार आहोत। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज हा अनुभव बघावा। चला तर मग दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज आपल्या स्वामी माऊलीचे अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। तसेच सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले नारायणी गुरुमाऊली यांनाही प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त परमपूज्य गुरुमाऊली यांच्यामुळेच आहे। कारण महाराजांचे जे अस्तित्व आहे, जी छबी आहे, महाराजांचे जे कार्य आहे ते आज गुरुमाऊली करत आहे। मला माय बाप बहीण कोणी नाही, फक्त माझं सर्वस्व तेच आहे। मला थोडंही दुःख झालं, काही वाटलं, करमलं नाही तर मी लगेच दिंडोरीला जात असतो। तिथे मला खूप मन शांती मिळते आणि एक सुख मिळतं, माहेरी गेल्यासारखं मला वाटत असतं। असंच एकदा काय झालं, मी दिंडोरी येथे गेलो होतो। दिंडोरीला गेल्यानंतर तिथे परमपूज्य गुरुमाऊलींचं हितगुज चालू होतं। हितगुजामध्ये माऊलींनी खूप सारे तोडगे उपाय सांगितले आणि मी ते सर्व वहीमध्ये लिहून घेतले। त्यानंतर घरी येताना मी त्यासाठी लागणारं सर्व साहित्य वगैरे घेऊन आलो आणि मी आणि माझ्या कुटुंबाने ते सर्व केलं। त्यानंतर असे थोडे दिवस गेले। स्वामी भक्तांनो, मी शेतकरी माणूस आहे। शेतकऱ्यांना किती काम असतं हे तुम्हालाही माहीत आहे। आज माझ्याकडे 20 ते 25 गायी आहे। गायींचं सर्व काम मी आणि माझी पत्नी दोघंच करत असतो, कारण आमचे दोन्ही मुलं हे बाहेर गावी शिकायला आहे। असंच एक दिवस काय झालं, मी आणि माझी पत्नी शेतामध्ये गेलो। गायींचा सर्व चारा वगैरे काढला, जे गिन्नी गवत असतं तेही तोडलं, त्यानंतर घास वगैरे कापला। गिन्नी गवत आम्ही घरी घेऊन आलो। मी जे गिन्नी गवत आहे ते माझ्या खांद्यावरती शेतातून गायांसाठी घरी घेऊन येत असतो। त्यानंतर संध्याकाळी त्याची कुट्टी होत असते। कुट्टी केल्यानंतर ते गायांना आम्ही चारत असतो। मग त्या दिवशीही असंच काही झालं। मी कुट्टी वगैरे केली आणि त्यानंतर जेव्हा मी ती कुट्टी भरत होतो त्यावेळेस मला काहीतरी जाणवलं। काय आहे हे मला काही कळत नव्हतं, पण असे रक्ताचे तुकडे आणि छोटे छोटे तुकडे दिसत होते, रक्तही दिसत होतं। काय आहे हे म्हणून मी नीट व्यवस्थित बघितलं तर माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण जो सर्वात विषारी साप असतो तो त्यामध्ये चुरडला गेलेला होतं। त्याचे प्रचंड सारे तुकडे त्या कुट्टीमध्ये झाले होते। जसे बारीक बारीक तुकडे ऊसाचे होतात तसेच त्याचे तुकडे झालेले होते। स्वामी भक्तांनो, आज विचार करा तुम्ही, मी हे घेतलं होतं, जे खांद्यावरती घेतलं ते जर मला चावलं असतं तर आज मी इथे जगलो नसतो, राहिलो नसतो। परमपूज्य गुरुमाऊलीने त्या दिवशी सांगितलं की पांढरीची काठी, पांढरीचा मणी जर आपण शरीरावरती घातला, कुठेही अंगात घातला, हातात घाला, याच्यात गळ्यामध्ये घाला, पण जर आपल्या जवळ जर ठेवला, पर्समध्ये जरी ठेवला, तरी कोणीही वाईट व्यक्ती, व्यग्र व्यक्ती किंवा सर्प, हिंसक प्राणी आपल्या जवळ येऊ शकत नाही आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा दंश किंवा चावा काहीच करू शकत नाही। जे उग्र माणसं आहेत, जे रागीट माणसं आहेत, ते देखील तुमच्या पुढे शांत होतील, असे गुरुमाऊलीनं त्या दिवशी सांगितलं होतं। आणि मी तीच पांढरीची मणी माझ्याकडे घेऊन आलो होतो, माझ्या गळ्यामध्ये परिधान केलं होतं। मला पूर्ण विश्वास आहे त्या मण्यामुळंच आज मी वाचलो होतो। खरंच गुरुमाऊलींनी जे उपाय सांगितले ते खरंच खूप अमूल्य असतात, ते प्रत्येक भक्तांनी करायचे असतात। स्वामी भक्तांनो, प्रत्येक भक्तांनी आपल्या संरक्षणासाठी हा पांढरीची काठी किंवा पांढरीचा मणी आपल्याजवळ प्रत्येकाने ठेवावा। हा तुम्हाला सेवा केंद्रामध्ये तुम्ही मागितल्यावर लगेच मिळून जाईल। जे स्वामींचे खूप जुने सेवेकरी आहे,
जे गुरुमाऊलींचे हितगुज ऐकतात त्या सर्वांना माहीत आहे. असे कित्येक भक्त आहे की त्यांनी हे परिधान केलं आहे, पण असे कित्येक भक्त आहे की त्यांना हे अजूनही माहीत नाही. पण ज्यांनी अजूनही परिधान केलेलं नाही, माझी तुम्हाला कळकळून विनंती आहे की तुम्ही ते आजच परिधान करावं आणि आपलं संरक्षण करावं. कारण मी खूप मोठ्या संकटातून, खूप मोठ्या अनुभवातून गेलो आहे. खूप मोठं माझ्या परिवारावरचं छत्र आज हरवलं असतं, पण फक्त गुरुमाऊली आणि स्वामी कृपेमुळे मी आज बचावलं गेलो आहे. स्वामी महाराजांच्यामुळे आत्तापर्यंत असे असंख्य अनुभव आले आहेत, पण हा अनुभव मला शेअर करावासा वाटला तुमच्यासोबत. कारण हे पांढरीचा मणी सर्वांपर्यंत कळावा, सर्वांना त्याची माहिती कळावी, त्यासाठी मी हा अनुभव आज इथे शेअर केला आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. खरंच दादा, खूप छान प्रचिती, खूप छान अनुभव आहे. आपल्या महाराजांच्या, स्वामी महाराजांच्या मार्गामध्ये जो कोणी येतो ना, त्याचे असेच संरक्षण होत असते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या दादाचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.